नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करते. तर बघा आता मी कुठं चालली आहे. मी चालली आहे अक्कलकोटला. फायनली मी 9 वर्षांनी अक्कलकोटला चालली आहे आणि 9 वर्षांनी हा योग जुळून आला आहे. स्वामींनी मला दर्शनासाठी बोलवलेलं आहे. तर खूप जास्त एक्सायटेड होते मी स्वामींना भेटण्यासाठी. खूप जास्त आतुर होते, इमोशनलसुद्धा होते. तर बघा मी सांगू नाही शकत तुम्हाला मला किती आनंद होत आहे, ते शब्दात मी व्यक्त नाही करू शकत. तर बघा इथे खूप छान मूर्त्या होत्या, खूप छान स्वामींचे फोटो लावलेले होते. तर असं वाटेल की लगेच घेऊयात आपण, पण ऑलरेडी आमच्या घरात एक स्वामींची मूर्ती आहे, फोटो आहे, त्याच्यामुळे मी काही घेतला नाही. पण ज्यांना कुणाला घ्यायची असेल त्यांनी नक्की इथे येऊनच घ्या असं मी म्हणेल. खूप सुंदर आणि सुरेख मूर्त्या इथे आहेत. तर हीच ती भूमी आहे जिथे स्वामी राहिले. तिथले लोक खरंच खूप भाग्यवान आहेत की त्यांना स्वामींना रोज जाता येतं. स्वामी त्यांना रोज बोलवतात त्यांच्या दर्शनासाठी. खरंच ती लोक खूप धन्य आहेत की त्यांना स्वामी इतक्या जवळ भेटलेत. आणि मला या ठिकाणी येण्यासाठी 9 वर्ष लागले. खूप जास्त वेळ लागला मला इथे येण्यासाठी. स्वामींनी मला का लवकर बोलवलं नाही स्वामी तुम्ही मला दर्शनासाठी. तर आमचं तरी तेवढं भाग्य नाही आहे की रोज रोज इथे येऊ शकेल. तर इथे आम्ही आलो होतो दुपारी. सकाळी खरं तर अभिषेक करण्याची माझी इच्छा होती, पण ते शक्य झालं नाही. आम्ही दुपारी इथे दर्शनाला आलो. खूप जास्त गर्दीही नव्हती, थोडीशीच गर्दी होती, त्यामुळे पटकन दर्शन झालं आणि खूप छान दर्शन झालं. अगदी मन भरून स्वामींना बघितलं, मन भरून स्वामींपाशी मी उभी होते. सारखं स्वामींकडेच एकटक बघत होते हात जोडून. आणि काय सांगू मी तुम्हाला, फक्त तो क्षण मी जगत होते आणि तो क्षण म्हणजे एक अविस्मरणीय क्षण होता माझ्या आयुष्यामधला. खूप छान मला वाटलं. मी फक्त रडत होते, स्वामींकडे बघत होते. मी काहीच मागितलं नाही स्वामींकडे. काय मागू मी स्वामींकडे? स्वामींना सगळं माहिती आहे. स्वामी सगळं देतात, आपोआप देतात. स्वामींना सांगण्याची गरजही मला वाटत नाही, कारण की स्वामींनी मला इतकं सगळं दिलं आहे ना, भरभरून दिलं आहे अगदी. आणि मी खरंच भरभरून मन भरून त्यांचं दर्शन केलं आणि मला रडूच थांबत नव्हतं मला फार रडू येत होतं. मला जायची पण इच्छा नव्हती, पण यावं लागलं मला. तिथं राहून कसं चालेल. मला राहायचं होतं, अजून स्वामींना भेटायचं होतं मला खूप छान वाटलं. म्हणजे मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. माझा जो आनंद आहे ना, मी नाही व्यक्त करू शकत. तुम्हीच विचार करा, तिथे साक्षात महाराज आहेत आणि तिथं त्यांच्या पादुकांवरती डोकं ठेवून जे सुख मला मिळालं आहे ना, ते म्हणजे शब्दात न मांडता येण्यासारखं होतं. म्हणजे माझे डोळेच सगळं काही सांगून जात होते आणि मी स्वतःला खूप जास्त भाग्यवान समजते की स्वामींनी मला तिथे डोकं टेकवण्याची संधी मला दिली. तर खूप छान वाटलं मला. तर आम्ही इकडे आलेलो आहोत चोळप्पा महाराजांच्या घरी. तर हे मी पहिल्यांदाच बघितलं आहे. मी याच्या अगोदर आली होती, पण त्यावेळेस आमचं लग्न झालं नव्हतं, तेव्हा आली होती. आणि थेट आता लग्नानंतर मी पहिल्यांदा आली आहे, ती पण नवस फेडण्यासाठी आलेली आहे. 9 वर्ष लागली आहेत मला ह्या गोष्टीसाठी आणि ह्या गोष्टीची मी खूप आतुरतेने वाट बघत होते. आणि फायनली तो दिवस आला आणि सगळ्या आठवणी मी जपून ठेवलेल्या आहेत. सगळ्या ज्या पण क्लिप्स तुम्हाला मी दाखवते, तुमचं पण दर्शन होईल घर बसल्या. तर इथे बघा स्वामींची ही समाधी आहे. स्वामींनी इथेच समाधी घेतली होती. हा चोळप्पांचा वाडा होता. इथे खूप साऱ्या गोष्टी होत्या, स्वामींनी इथे लीला केल्या होत्या. खरंच ते चोळप्पा महाराज आहेत की धन्य आहेत ते चोळप्पा महाराज. खरंच ते खूप भाग्यवान होते. असा भक्त होणे नाही, कारण की स्वामींची जी सेवा केली आहे चोळप्पा महाराजांनी, तर शब्दात न सांगता येण्यासारखी अशी सेवा आहे. तर स्वामींनी इथे ज्या पण गोष्टी स्वामींच्या होत्या त्या
बघण्याची मला संधी स्वामींनी दिली. खरंच मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते. इथे सगळ्या गोष्टी होत्या आणि खरंच ते बघून मला खूप आनंद झाला, खूप जास्त आनंद झाला. मी नाही सांगू शकत.